काळामध्ये गाण्याच्या रिहर्सल ज्या चालायच्या त्या स्टुडिओमध्ये आल्यानंतर मी लता मंगेशकर आहे, मी आशा भोसले, मी मोहम्मद रफी आहे, यातलं काहीही नसायचं. पाठी कोळी असायची आणि समोर संगीतकार जे सांगेल त्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश न दाखवता तो सांगतोय तो आपला गुरु आहे या क्षणी. आणि ते म्हणून आत्मसात करून मग गाण्याच्या 2-2, 3-3, 4-4 वेळा रिहर्सल, सगळी वाद्यभोवतीनं मध्ये गायक गायिका अशी उभे, शेवटची पोळी जरी चुकली तरी पुन्हा नव्यानं गाणं रेकॉर्ड करायचं. असं एक एक गाणं 2-2, 3-3 दिवस रेकॉर्ड केलं जायचं आणि त्यात संगीतकाराच्या मनाप्रमाणे उतरेपर्यंत ते गाणं त्या गायकांनी त्या कलावंतांनी गायचं. अर्थात ते गाणे इतकं गाऊन सुलागून निघालेलं असायचं, टाकलेलं असायचं. ज्यावेळेला ते लोकांच्या समोर यायचं तेव्हा अक्षरशः त्यावेळी आपले HMच्या प्लेट होत्या, त्यानंतर कॅसेट आले, त्यानंतर डिस्क आले. या तिन्ही प्रवासामध्ये सुद्धा हे गाणं तितक्याच ताकदीचं म्हणजे लोकांच्यापर्यंत आलं. पडद्यावरती मगाशी सांगितलं त्या पद्धतीने पैसे उठवले जायचे. कधी कधी त्या गाण्यासाठी म्हणून आधी ॲडव्हान्स बुकिंग केलं जायचं. खास गाणं बघण्यासाठी म्हणून त्या काळात ती गर्दी झालेली असायची. सिनेमाची कथा आवडली नाही तर त्यातली गाणी मात्र त्यांना आवडायची. हे संगीतकारांचं यश होतं आणि हेच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो. ऐकूया या पुढच्या गाण्यात सुद्धा अशाच पद्धतीने. हां, थोडंसं वरुण राजाचं आगमन झालं पण जाईल. ज्यांना सण होते त्यांनी सहन करून द्या आणि बसून कार्यक्रमाचा आनंद घ्या किंवा ज्यांना शक्य थोडंसं पुढे सरकारनेही त्यांना हात येता येईल. आणि छान आतापर्यंत छान आनंद घेतला. अजून काही गाणे त्याचा पण आनंद घ्या. मला काय वाटलं एकदम कुठले म्हटलं प्राजक्ता माळी वगैरे आले की पण पाऊसच आला.
कॅन्सलच करायला हा पाऊस आला बरोबर. खरं तर पावसानं फार मोठ्या महाराष्ट्राच्या एका भागाचं फार मोठं नुकसान म्हणजे नुकसान हा शब्द सुद्धा कमी पडेल इतकं अतोनात तिथं विलक्षण दुःख निर्माण झालं. अर्थात संपूर्ण महाराष्ट्र खंबीर आहे, त्याला मदत करण्यासाठी नक्कीच काही देवस्थानांनी सुद्धा मदत करायला सुरुवात केलेली आहे. पण परमेश्वराकडे आपण हेच मागणं मागूया की या सगळ्या संकटांना करून पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा एवढी एकच इच्छा आहे. इथं बरीच मंडळी म्हणजे ब्लॅकवॉईटच्या युगातली मंडळी आहेत. तुमचं म्हणून झालं असलं तर मी चालू करतो. तर इथं बरीच मंडळी म्हणजे ब्लॅक व्हाईटच्या युगातली तर आहेत, पण अलीकडे नवीन पिढी जी आहे ते नवीन पिढीने विचारलं आमच्यासाठी काय. खरं तर तुमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा लक्ष्मीकांत प्यारेला त्याने अप्रतिम संगीत म्हणजे तरुणाई काय असावी किंवा तरुणाईसाठी काय लागतं हे सुद्धा त्यांना माहिती होतं आणि त्यातून जी गाणी बांधली ती त्या पद्धतीने म्हणजे अलीकडच्या काळात आपण बघतो अलीकडचा जो रंगीत किंवा डिजिटलच्या युगातला जो आहे त्या सिनेमाकडे आपण वळतो आणि हे गाणं मात्र अलीकडची जी मंडळी आहे त्या मंडळींना नक्की आठवत असेल. बघूया या गाण्याची कुमारी आणि तुम्ही सगळी मंडळी यंग जनरेशन. कोपरीकरांचं आमच्यावर प्रेम आहे म्हणून ही माझी 4थी वेळ आहे तुमचे म्हणजे माझी सेवा करण्याची. आणि यातला जो आय लव्ह यू श्रीदेवीने अनिल कपूर बोलता मर्यादित आहे. आपलं तर काय सत्य घटनेचे काय संबंध आहे. आपण फक्त गायक काय विश्वराजजी आपण फक्त पोचवतो हे सगळे अनिल कपूरच आहे. फक्त एक आहे कुणी टपात पडू नका म्हणजे झाले. एका म्हणा बघून आय लव्ह यू नाही असंच म्हणायचं हवे आय लव्ह यू म्हणा. तिकडे कोण आले का बघा म्हणा की वा
करतो, सत्काराचा होईल आणि मी दादांना याबद्दल बोलायला सांगतो. सत्कार होणार आहे, त्यानंतर पुढे गाणी आहे. साधाबादप्रमाणे दसरा नवरात्री संगीत महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. ह्या आठवड्याभरातल्या हे जवळजवळ 8वा कार्यक्रम आहे. उद्या रात्री 10 वाजता येईल, परवा दिवशी परत अशा वेळेला म्हणजे जागरण म्हणून उद्या रात्री 10 वाजता हे संपूर्ण कार्यक्रम सगळं जरा नियोजन केलेलं होतं. ते सुंदर कार्यक्रम सगळे झालेले आहेत. या कार्यक्रमासाठी इतर कामासाठी जे ज्या लोकांनी आम्हाला मदत केली, ज्या लोकांच्या सहाय्यानं आपण संपन्न करतोय, त्या लोकांचं आभार मानण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. सोबत त्या लोकांचा सत्कारही करायचा आहे. मी कौस्तुभ माने यांना या ठिकाणी बोलवतोय. पहिला आपण यांचा सत्कार घेऊया, त्यानंतर थोड्या लोकांचं मी नाव घेतो. सगळ्यात शेवटी तुम्ही टाळ्या वाजवायचे, नाव फक्त घेतो पहिला आणि मनापासून एकदा त्या लोकांच्यासाठी पहिला आपण सत्कार घेऊया. सर्वप्रथम मी गोपाल मोमेन यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी प्रथमच आम्ही वेगळी आठवण म्हणून ट्रॉफी केलेली आहे आणि बघायचं नाही माझ्या लक्षात त्यानंतर टुरिस्ट प्रज्ञा डोंकर यांनी पण यामध्ये सुंदर असं गायन केलं आहे. मूळच्या मध्य प्रदेश जबलपूरचे आहे. खूप लांब प्रवास करून आहे. मागच्या वेळेला मनीषा निश्चय म्हणून त्यांच्यासोबत होती. आता यावेळेला त्यांनी बदलून आणखी जरा चांगले ह्या पद्धतीने आणले. त्यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या ठिकाणी तिसरा सत्कार जे बोल बच्चन म्हणून प्रसिद्ध आहे आपल्यासमोर. तुम्ही आता ऐकायला तुमची खिडकी घ्यायला, उलटजोड घ्यायला, खूप कथा सांगायला, गाण्याचे बारकावे सांगायला किंवा काहीतरी प्रसंग असा आहेत की तुम्ही आम्ही कधी ऐकलेले नसतात. खूप अभ्यास करून या ठिकाणी ते बोलत असतात. ती खास माणसं खास जन्मालेली आहेत. हे आम्हाला भाग्यवान म्हणून आम्हालाही लाभलेले आहे. अशा लोकांचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार करायचा. विश्वराजी यांचा सत्कार कौस्तुभ करतो. या ठिकाणी आभारी आहे. संजय मानेने आपल्या चिरंजीवांना पाठवून दिलं. त्यांचं काही काम होतं. अशा लोकांच्या मदतीनं त्यांच्या स्पॉन्सरशिपमुळं असे कार्यक्रम संपन्न होत आहेत. मी जरा आता थोडं जे आम्हाला मदत करणारी लोक आहेत, तुम्ही देणगीदार आहे, पण देणगीदारांच्या दारात येणारी माणसं त्यांची जरा नावं घेतो. एक महिनाभर अगोदर याची जाहिरात छापली जाते. जाहिरात एवढ्यासाठी की तुमच्या दारात येताना दसऱ्यात कार्यक्रम काय आहे ते कळायला पाहिजे. आणि पूर्ण गाव फिरून होत नाही. 2 आठवडे त्याला द्यावं लागतात. पूर्ण एका वेळेला एका रविवारी तो करता येत नाही. त्यासाठी 40-45 लोक जे आम्ही अभिषेक करतो, खूप लोक यायला पाहिजेत म्हणून, पण तसं घडणं झालं. पण जे आहे ती गल्ली बोळ असं फिरून सगळ्या लोकांच्याकडे विनंती करण्यापेक्षा जाहिरात दिल्यानंतर शक्यतो तुम्ही सर्व लोक
पावती करता अशी परिस्थिती आहे. आणि त्यांना ज्या म्हणजे जेवढं श्रम त्यांचं असतं कोणी म्हणजे विना ह्याचं स्वार्थ कसलाही नसताना ही नेहमीप्रमाणे कामं करणारी माणसं आहेत. मी नावं घेतो त्यांची आणि ह्यात सगळ्यांची मी जे काम करणार आहे त्यांच्या सगळ्यांची नावं घेतल्यानंतर तुम्ही गडबड बघा. सर्वप्रथम पवन स्वामी, मनोज चौगले, सुभाष मेहतर, राजेश स्वामी, चंद्रकांत सपाटे, प्रताप पाटील, तानाजी जाधव, प्रकाश गिरी, अमर देशपांडे, तेजस माळी, राजेंद्र शिंदे, लिंगराज कुंभार, जगदीश पाटील, बाबासो परीट, महादेव गिरी, युवराज टोंबरे, किसन खोत, विजय जोशी, महावीर लगारे, बबन बेडकडे, रणजित पाटील, शीतल गोरपडे, अमोल मोरपाडे, शिवाजी कोरे, सागर शिंदे, प्रकाश लाल, रेवंत शिंदे, श्रीनिवास स्वामी, संदीप सुतार, दत्ताजी गोरपडे, विनोद इंगळे, दर्शन स्वामी, रमेश मगदूम, नितीन पाटील, प्रसाद दिवान, अनासो सुतार, राजू लोहार, सागर ढोणे, रघुनाथ नलोडे, जयसिंग गोंधळे, अशोक सुतार, राज पाटील, प्रदीप चौगले, लक्ष्मण गुरव, प्रवीण गायकवाड हे लोक फिरतात. हे रविवार 2 वेळा फिरतात. ह्या दोन्ही रविवारी माळावर एक जेवण केलं जातं त्या लोकांच्यासाठी दुपारच्या वेळेला आणि ते जेवण 2 प्रकारे 2 ठिकाणी दिलं जाते. यावेळेला त्या भक्त लोकांना म्हणजे हे जे सेवेकरी लोक आहेत यांना विठ्ठल शिंदे यांच्याकडून जेवण दिलं गेलं आणि दुसऱ्या रविवारी शांतीनाथ सपाटे यांच्याकडून जेवण दिलं गेलं. आम्हाला गडबड करणं. यानंतर ह्या जे इथं लाईटिंग केलेले जे आहेत ते टाकळे यांच्याकडून केलेलं आहे. मंडप सुनील भुई यांच्याकडून केलेलं आहे. या जाहिराती किंवा डिजिटल बोर्ड केलेले आहेत ते प्रेसचे आहेत ते सतीश शिवदे आणि ते तयार करून आपल्याला पूर्णपणे राहुल हातगिरीने दिलेले आहे. पत्रकार ज्यांनी हे सर्व आपल्या पेपरमधून दिले दररोज आत्ता पण देत आहे. ज्या लोक दररोज शब्द आहेत ते पण देत आहेत. ते पत्रकार आहेत बाळासो चोपडे, बाळासो कांबळे, तानाजी गोरपडे, धनंजय आणि विठ्ठल मोहिते, दीपक तोडकर, मुबारक शेख सर हे सर्व नियमितपणे म्हणजे याच्या अगोदर दसरा उत्सवाच्या सुरुवातीपासून आत्ता पण नेहमी देत आहेत. त्यांच्या पत्रकामध्ये व्यवस्थित बातमी देत आहेत. या आणि त्या जोडीला जोड म्हणून छायाचित्रीकरण संजय मानकापुरे आपल्यासमोर दिसत आहेत. ते पण नेहमी म्हणजे न चुकता हे लोक आपल्याकडनं आमच्याकडनं काही पैसे घेत नाहीत हे सांगायचं विशेष आहे. कौतुक करत असताना सांगावं ते मनापासून करताय. चिमणू निंबाळकर आणि ज्यांनी स्क्रीन पहिल्या दिवसापासून आम्हाला दिलेली आहे त्याने आग्रह आम्ही करताना थोड्याशा कमी पैशामध्ये खरं तर त्याची किंमत जास्त आहे त्यामुळे भाडं भरपूर आहे पण आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी आम्हाला ते पहिल्या दिवसापासून अनेक लोकांची सोय त्या स्क्रीनमध्ये होते. तर आम्ही सगळ्यांना इथे तुम्हाला सामावून घेऊ शकत नाही. काही लोक बाहेर राहतात त्यांना दिसत पण नाही आणि त्या सुंदर हे प्रक्षेपणासाठी कृषिकेश पाटील यांनी दिलेलं आहे. साऊंडसाठी आमचे नातू दर्शित सोबत आहे तो सुरेश माळी असे लोक ह्या ठिकाणी साऊंडचं काम करत आहेत. तसंच मंदिर परिसर आमच्या ह्या नेहमीच्या इथल्या महिला मंडळ आहेत ते काम करणारे 8-10 आहेत बायका. परत नगरपालिकेनं पण आपले स्वच्छतेसाठी सर्व कामगार म्हणजे 3-4 काम सुरुवातीला बरेचसे कामगार पाठवले नंतर कंटिन्यू 3-4 कामगार त्यांनी पाठवतात आणि आमचे अधिक ते दोन्ही मिळून हे लोक सगळं स्वच्छता टाकतील. जे तुम्हाला भावतं या ठिकाणी स्वच्छता कशी असते स्वच्छता असायला पाहिजे म्हणजे साधं असं ना अजूनही त्या लेवलला हे मंदिर जायचं आहे पण त्या अगोदर जे आहे ते सुंदर आहे काय असं बघितल्यानंतर ते सुंदर करण्यासाठी त्यांचा सहभाग आम्ही घेतला जातो. नगरपालिकेचे सर्व पाणी सोडण्यापासून लाईटिंगचं गटरी वगैरे काय असेल ते कामगारांनी सहकार्य केलेलं आहे. त्यांचं पण मोलाचं सहकार्य या ठिकाणी आपल्याला लाभलं आहे. खरं तर मंदिरामध्ये
मंदिरामध्ये आता तुम्हाला दिसतंय की 3 वेळा ही मांडणी बदलायला लागते. सकाळी वेगळी असते, दुपारी वेगळी असते आणि संध्याकाळी वेगळी असते. या सर्व हे जे जलद पद्धतीनं एका सर्कस केल्यासारखं करणारी जी माणसं आहेत माझ्यासोबत, माझे सहकारी आहेत, ते मी त्यांना कामगार म्हणू शकत नाही, माझे सहकारी आहेत, मी त्यांचं नाव घेतलंच पाहिजे. अण्णासाहेब सुतार, युवराज ठोंबरे, अमोल मोरबाळे, शिवाजी कोरे, प्रकाश लाड आणि अनेक माझे सहकारी आहेत. म्हणजे मनोज आहेत, जोशी साहेब आहेत, देशपांडे साहेब आहेत, सपाटे साहेब आहेत, अनेक माझे माणसं आहेत. मी जे अनेकांचं मी करताना बघून ते पण करत असणार, असं चाललेलं असतंय. आणि ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित चाललेलं आहे. ह्या सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे असं आहे. तसंच उपरी पोलीस स्टेशननं जे होमगार्ड पाठवलेले आहेत, स्वतः साहेबांनी आग्रहानं ज्या पद्धतीने तिने आम्हाला सांगितलेलं होतं की इथं तुम्हाला काय ओढी बसू देणार नाही. महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी आणि पोलीस असं सर्व प्रकारे उत्तम व्यवस्था, खास तर पार्किंगची व्यवस्था करायला